नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिक कोचिंग क्लासेसच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। 10वी आणि 12वीचे निकाल लागण्याची तारखा लवकरच जाहीर होतील। 12वीचा निकाल मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे आणि 10वीचा निकाल मेच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये लागण्याची शक्यता आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बेस्ट ऑफ 5 ही संकल्पना काय आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत। 10वी मधील परीक्षा दिलेले विद्यार्थी आणि 12वी मधील परीक्षा दिलेले विद्यार्थी, 10वीचे आणि 12वीची टक्केवारी नेमकी कशी काढली जाते मित्रांनो त्याविषयी माहिती घेणार आहोत। तर बेस्ट ऑफ 5 ही सर्वात महत्त्वाची संकल्पना आहे। बेस्ट ऑफ 5 ही संकल्पना किंवा ही पद्धत फक्त 10वीची टक्केवारी काढतानाच उपयोगी येते मित्रांनो। या ठिकाणी बेस्ट ऑफ 5 ही संकल्पना उपयोगी येणार नाही, त्यामुळे 12वीची टक्केवारी कशी काढली जाते ते आपल्याला नंतर पाहायचे आहे। बेस्ट ऑफ 5 म्हणजे या ठिकाणी 10वीला एकूण मित्रांनो 6 विषय असतात। त्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि इतिहास भूगोल। मराठी 80 मार्काचा पेपर, हिंदी 80 मार्काचा पेपर, इंग्रजी 80 मार्काचा पेपर आणि गणित मध्ये भाग 1 आणि भाग 2 40 म्हणजेच 80 मार्काचा पेपर। पुन्हा विज्ञान मध्ये भाग 1 आणि भाग 2 असे दोन पेपर म्हणजे 40 हे 80 मार्काचा पेपर। पुन्हा इतिहास भूगोल 40 मार्काचा इतिहास, भूगोल 40 मार्काचा, म्हणजे असे एकूण 80 मार्काचे पेपर मित्रांनो। आणि प्रॅक्टिकलचे इंटरनलचे 20 मार्क जे की तुमच्या शाळेमार्फत तुम्हाला दिले जातील। म्हणजे प्रत्येक या ठिकाणी 80 + 20 म्हणजे प्रत्येक पेपर हा 100 मार्काचा होणार आहे। 100 पैकी विद्यार्थ्याला किती मार्क मिळतील यावर तुमची टक्केवारी काढली जाते। तर बेस्ट ऑफ 5 म्हणजे समजून घ्या मित्रांनो की या 6 विषयापैकी ज्या विषयाला सर्वात कमी मार्क असतील तो विषय टक्केवारी काढताना गृहीत धरला जात नाही। 6 विषयापैकी ज्या विषयामध्ये कमी मार्क मिळत असतील तो विषय टक्केवारी काढताना गृहीत धरला जाणार नाही। बाकी 5 विषयाची मार्कांची बेरीज करून त्या बेरजेला 5 ने भागले असता तुमची टक्केवारी मिळणार आहे। एक्झाम्पल मध्ये समजून घ्या मित्रांनो, हा ए विद्यार्थी आहे आणि हा बी विद्यार्थी आहे। ए या विद्यार्थ्याला मार्क मराठीमध्ये 70 मार्क, पुन्हा हिंदीमध्ये 60 मार्क, इंग्रजीमध्ये 40 मार्क, गणितामध्ये 60 मार्क, विज्ञानमध्ये 70 मार्क आणि इतिहास भूगोलमध्ये 75 मार्क असे मार्क मिळालेले आहेत। आणि बी या विद्यार्थ्याला मराठीमध्ये 60 मार्क, हिंदीमध्ये 50 मार्क, इंग्रजीमध्ये 50 मार्क, पुन्हा गणितामध्ये 60 मार्क, विज्ञानमध्ये 38 मार्क, पुन्हा इतिहास भूगोलमध्ये 65 मार्क। तर मित्रांनो या ठिकाणी ए या विद्यार्थ्याला मिळालेले मार्क आहेत आणि बी या विद्यार्थ्याला मिळालेले मार्क आहेत। तर ए या विद्यार्थ्यांची बेस्ट ऑफ 5 नेमकं कशा प्रकारे निवड होते, तर ए या विद्यार्थ्याला सर्वात कमी मार्क कोणत्या पेपरला आहेत मित्रांनो, तर सर्वात कमी मार्क हे इंग्रजी या पेपरला आहेत। तर हे ए या विद्यार्थ्याची टक्केवारी काढताना जो इंग्रजी विषय किंवा जे 40 मार्क आहेत मित्रांनो हे मार्क कॅल्क्युलेशन मध्ये पकडले जाणार नाहीत। तर बाकी मार्काची बेरीज होणार आहे मित्रांनो आणि त्या सर्व बेरीजला जर 5 ने भागला असता येणारी टक्केवारी मित्रांनो मिळेल। त्याच प्रकारे या ठिकाणी बी या विद्यार्थ्याला सर्वात कमी मार्क म्हणजे 38 मार्क मित्रांनो आहेत। 38 मार्क हे कोणता विषय आहे, विज्ञान विषय, म्हणजे ह्या ठिकाणी मित्रांनो हे 38 मार्क गृहीत धरले जाणार नाहीत। तर बाकी जे चांगले 5 विषयाचे मार्क आहेत म्हणजे हा 1 2 3 4 5 हे 5 विषयाची मार्काची बेरीज केली जाते मित्रांनो। त्याला त्या बेरजेला 5 ने भागले असता त्या ठिकाणी बी या विद्यार्थ्याला टक्केवारी मिळणार आहे। एकंदरीत सांगायचे झाले तर मित्रांनो या 6 विषयापैकी ज्या विषयामध्ये मार्क कमी असतील तो विषय याचे मार्क सोडले जातील आणि बाकी चांगले मार्क मिळणारे 5 विषयाच्या मार्काची बेरीज केली जाईल आणि त्या बेरजेला 5 ने भागले असता जे उत्तर येणार आहे मित्रांनो ती त्या विद्यार्थ्याची टक्केवारी आहे। 12वीची टक्केवारी कशी काढली जाते मित्रांनो, तर 650 एकूण मार्कापैकी तुम्हाला जेवढे मार्क मिळणार आहेत त्यापैकी सर्वांची बेरीज केली जाते। म्हणजे या ठिकाणी बेस्ट ऑफ 5 जसं आहे या ठिकाणी बेस्ट ऑफ 5 असणार नाही मित्रांनो की जेणेकरून कमी मार्क मिळणारा विषय काढला जाईल अशी कोणतीही गोष्ट नाही। तर तुम्हाला एकूण मार्कापैकी जेवढे मार्क मिळणार आहेत त्या मार्काला 6.5 ने भागले असता तुम्हाला टक्केवारी मिळणार आहे। पण मित्रांनो या ठिकाणी बेस्ट ऑफ 5 ही संकल्पना 12वी साठी नाही मित्रांनो, तर बेस्ट ऑफ 5 ही संकल्पना फक्त 10वी साठी आहे। त्यामुळे 10वीच्या विद्यार्थ्याला भरपूर टक्केवारी मिळते मित्रांनो, त्या तुलनेमध्ये 12वीच्या विद्यार्थ्याला थोडी टक्केवारी कमी मिळते। पण मित्रांनो तुम्ही चांगला अभ्यास करा,
आणि चांगली टक्केवारी मिळवा मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, बेस्ट ऑफ 5 ही संकल्पना समजली असेल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.